आदित्य आदित्य काय काय झालं? भेटले रघ्या काका आणि मेघना? तुझं लग्न ठरलं? नाही नाही म्हणजे नाही भेटलो मेघनाला, नाही ठरलं लग्न. तुझं आणि मेघनाचं लग्न कॅन्सल? तुझं आणि मेघनाचं लग्न कॅन्सल झालं. मेघनाचं लग्न कॅन्सल लग्न कॅन्सल झालं. ओय काय 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 गावाला सुनलं मेघना के साथ जारी टूट गई है. सई शांत बस. काय चाललंय? अरे सेलिब्रेशन चालू आहे. अगं मग आधी मला जे काय म्हणायचं ते पूर्णपणे ऐकून घे ना, मग करावं ते. तुला अजूनही काहीतरी सांगायचंय मला? हो. ओके सांग. माझं लग्न नाही ठरलं कारण मला मेघना नाही भेटली. मेघना भेटली नाही कारण ती आणि रघ्या काका गावाला गेलेत. ते उद्या परत येणार आहेत, त्यामुळे लग्न उद्या ठरणार आहे. उद्या मी जाणार आहे त्यांच्या घरी, पण तू आजच परत मुंबईला गेलेलं बरं. अरे पण मी चल चल चल. अरे सई चल ना, चल 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 ग. अरे पण मला नाही जायचंय मुंबईला. काय जबरदस्ती आहे? अरे 100% असणारच. गाव माझं आहे, लग्न माझं ठरतंय, मग जबरदस्ती माझीच असणार. अरे पण मी सुद्धा तुझीच मैत्रीण आहे ना, आणि तू तुझ्याच मैत्रिणीला तुझंच लग्न ठरताना तुझ्याच गावावर हाकलणार आहेस? एक बाई तू शांत बस. चुप. मासर मासर. मुंबईला जाणारी बस कधीची पाहिजे? आज आत्ताची. नाही, आज बस नाहीये. बस नाहीये म्हणजे? मुंबईला जाणारी रात्रीची एकच बस असते, पण अशी नाहीये. नाहीये म्हणजे कुठं गेली? अहो, हायवे वरती मोठा ऍक्सिडेंट झालाय, ट्रॅफिक जाम झालाय सगळा. आणि आज रात्री सुटणारी बस डेपोत उद्या पहाटे पोहोचणार आहे, आणि ती लगेच निघणार नाही. त्यामुळे जर तुम्हाला मुंबईला जायचं असेल तर डायरेक्ट उद्या रात्रीच. अप्रतिम. थँक्यू. मग आदित्य मग तुला वाटतंय मी दापोली सोडावं, पण दापोलीला असं वाटत नाही मी दापोली सोडावं. सई तू. हे बघ आदित्य, हे सगळे योगायोग नाहीये, हे सगळे सायन्स आहेत. आदित्य तूच विचार कर असं का होतंय. आधी तुझं लग्न कॅन्सल झालं, मग बस कॅन्सल झाली. एक मिनिट. माझं लग्न काही कॅन्सल झालं नाही बरं का. ही बस झालीये कॅन्सल, पण तुझं मुंबईला जाणं अजिबात कॅन्सल होणार नाहीये. मुंबईला जायचे अजून खूप ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. प्रायव्हेट गाडी करतो आणि तुला घरी पाठवतो. थांब. तू सरळ हकलतोयस मला? हकलत नाहीये, सब जा असं म्हणतोय. मला एक व्हॅलिड आणि मला पटेल असं रिझन, मी स्वतः निघून जाईन इथून. सई तू ना हट्टी आहेस फार. हे काही कारण नाही, याच्यापेक्षा बेटर कारण नाही. देतो ना कारण मामा डॅडूंना माहितीये का तुझ्या तू इथे आली असते? कामासाठी बाहेर जाते असं सांगितलंय त्यांना. अरे पण कामासाठी डायरेक्ट दापोलीला गेली असं सांगितलंयस का? नाही ना, नाही सांगितलंस ना. अरे आपली एकुलती एक मुलगी घरापासून एवढी लांब, केवढी काळजी वाटत असेल त्यांना. सई तू त्यांचा विचार कर. तू जा सई, आत्ता लगेच जा. अच्छा, म्हणजे ते माझी काळजी करत असतील याची तुला काळजी वाटतेय? हो अर्थातच. ठीक आहे, दूर करूया मग सगळ्यांची काळजी. बाबा 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 माझ्या पोरीची रक्षा करा बाबा. माझ्या पोरीवर लक्ष ठेवा बाबा. बाबा ऐकताय ना बाबा? बाबा. शशी बाबा ऐका माझं, मी तुम्हाला शशी काय चाललंय तुझं? लिंक तोडू नकोस, मी बाबांशी बोलतोय. तो काय फोन किंवा वॉकी टॉकी आहे का बाबांशी बोलायला? साधी अंगठी आहे ती अंगठी. मग काय झालं? बाबा माझं सगळं ऐकतात. मनापासून बोललो ना की रेंज मिळते, आणि रेंज मिळाली की माझं आणि बाबांचं कनेक्शन होतं, आणि कनेक्शन झालं की कानात घंटी वाजते. बाबा, बाबांचा फोन कुठे वाजतोय? फोन बाबांचा फोन कुठे वाजतोय? अरे इथे वाजतो. अरे बाबा 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 बाबा. अरे बेटूचा फोन. बाबांनी माझं ऐकलं.
बाबांनी घे माझा पटकन फोन घे, नाही तर तुझ्या बेटूचा ना मूड चेंज व्हायचा. हॅलो बाबा बाबा नाही बेटू 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 कशी आहेस तू आणि कुठेस तू तू ठीक आहेस ना? डॅडू मी ठीक आहे. हा फक्त गाडी बंद पडलीये पनवेलला, ती तिथनं कोणाला तरी पिकअप करायला सांग. तू विदाउट गाडी कुठे फिरतेस? कुठेस तू सांग? मी दापोलीला आहे. दापोली? अगं बोरवली घनसोली विक्रोळी ऐरोळी सोडून तू दापोलीला काय करतेस? तू कुणाबरोबर आहेस आणि दापोलीला काय करतेस? डॉल्फिन. डॉल्फिन? सई मी डॉल्फिन बघायला आली अगं इकडे. काय होतं ना, वर्षभरात या आत्ताच्याच सीझनला एकदाच त्या किनाऱ्याजवळ येतात, म्हणून ते बघायला आले. आणि हा असा चान्स हातातून घालवायचा नव्हता मला. तू वेडी बिडी आहेस का? काय चाललंय तुझं? वेडी काय त्यात मम्मा? इथे ना हायफाय श्रीमंत घरातली मुलं येतात, मस्त एखादा प्रायव्हेट बीच बुक करतात, त्याच्यावर कॅम्पिंग करतात, पार्टी करतात आणि डॉल्फिन बघतात. खरंच की काय? तुला खोटं वाटत असेल ना, जा इंटरनेटवर जाऊन सर्च कर. अगं नाही, तसं काही नाही. तू राहा तिथे. हा, आय ट्रस्ट यू. ओके, तू मजा कर, मित्र बनव आणि एखादा मासा जाळ्यात फसतोय का बघ. ओके? म्हणजे मासा म्हणजे डॉल्फिन. डॉल्फिन. ए बेटू बेटू तू तिचं काय ऐकू नको. मी काय म्हणतो, मी तुझ्या इथे ना घरी एक डॉल्फिन घेऊन येतो. पाहिजे जोडी आणतो ना, आपण आपल्या घरच्या फिश टँक मध्ये ठेवूया, म्हणजे तू बघत बस ना बिंदास, है की नाही? डॅडू, अरे डॉल्फिन म्हणजे काही गोल्डफिश आहे का टँक मध्ये ठेवायला? खूप मोठे असतात ते. अरे मग ठीक आहे ना, आपल्या घरच्या टाकीमध्ये ठेव ना, त्यात काय. पाहिजे तर त्याच्यासाठी नवीन स्विमिंग पूल खोदून घेतो मी, पण तू. डॅडू मी येणार नाहीये आणि तू सुद्धा इथे यायचं नाहीस. तुला माझी शपथ आहे. हा ए बेटू, ए शपथ बिपत घालायची नाही हा. आणि तू मला फ्रीडम दे डॅडू, आणि घरीच थांब. माझं इथलं काम संपून मी घरीच येणार आहे. ओके ओके, आणि काळजी घे. ओके, बाय, हॅव फन. येस 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 डॅडू, बाय बाय बाय. झालं खुश आता? सई अगं तू त्यांच्याशी खोटं बोललीस. खोटं कुठे बोलले मी सांगितलं त्यांना मी दापोलीमध्ये. हा, पण इथे येण्याचं कारण मी काही सांगेन त्यांना. त्यांची काळजी मिटली ना, मग झालं. तरी ग सई तू तू प्लीज जा ना इथून. परत तुझं ते काय प्रॉब्लेम काय तुझा? ते मी बोल बोल बोल, का नकोय मी तुला इथे? तू मला नकोयस कारण माझं लग्न ठरवताना तू मला इथं नकोयस. तो निर्णय मला एकट्याने घ्यायचा. ओके, ठीक आहे, गुड, थँक्यू व्हेरी मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. सई अगं नाही नाही नाही, आता मी तुला सांगते की तू जा इथून. नाही, जा जा तू. तुला नकोय ना मी इथे, मग मी माझी कशी मुंबईला जायचं ते मी बघेन. सई मला तू जा. मला तसं म्हणायचं नव्हतं. हे बघ, तू जा म्हटलं ना. तू खरी नाहीयेस. मी खरी नसेन, पण तुझ्या मनातल्या फिलिंग्स अगदी खऱ्या आहेत. असं का वागतोस तू तिच्याशी? माझ्याकडे दुसरा काहीच पर्याय नाहीये. हो, पण तुझ्याकडे दुसरी सई पण नाहीये. ती बिचारी फक्त तुझ्यासाठी इथपर्यंत आली आणि तू तिला दूर लोटतोयस. मी फक्त तिला दूर लोटत नाहीये, मी स्वतःलाही लोटतोय. तिच्यापासून आधीच खूप दूर आलोय, पण
पण अजून दूर जावं लागणार आहे. अरे जा ना, पण मग तिला असं अर्धवट रस्त्यात सोडून का जातोयस? कारण उद्यापासून सगळं बदलणार आहे. उद्यापासून मेघना माझं भविष्य, माझं आयुष्य होणार आहे. उद्यापासून ना? मग उद्याची काळजी आज कशाला? आज सई आहे ना तुझ्या बरोबर. आणि उद्या तुमच्यात काही होणार नसलं तरी आज काहीतरी आहे ना. तू मान्य केलं नाहीस तरी आहे, आणि हे तुलाही नीट माहिती आहे. आणि तसं काही नसलं तरी मैत्री तर आहे ना तुमच्यात. मग उद्याची काळजी करत ती मैत्री का तोडतोयस तू? अगं पण आदित्य, एक रात्र, फक्त एका रात्रीचा प्रश्न आहे. आणि ही रात्र कदाचित तुम्ही एकत्र घालवलेली शेवटची रात्र, शेवटची भेट आणि तुम्हा दोघांची शेवटची आठवण असेल, जी परत कधीच येणार नाही. उद्या तिचा हात हातून सुटणारच आहे. मग तिच्या आनंदासाठी, तुझ्या आनंदासाठी आजचा हा दिवस, आजची रात्र हातून घालवून बसू नकोस. तू सईशी लग्न करू शकत नाहीस, मनातलं प्रेम तिच्या पुढे व्यक्त करू शकत नाहीस, तिला खरं काय ते सांगू शकत नाहीस, पण हे एवढं तर तू करू शकतोस ना. चल उठ. कशाला? मी सांगतो म्हणून. अजिबात नाही. चुकलं माझं. आय एम सॉरी ना. तू राहा इथं हवं तर आज, उद्या जा. मी कधी जायचं, कुठे जायचं ते माझं मी ठरवेन. तू कसं तुझं लग्न तू ठरवणार आहेस ते? ठीक आहे, माझं लग्न ठरत असतानाही तू इथे थांबलेलं मला चालणार आहे. हो का? हो, पण एका अटीवर. मुख्य लग्नाची बोलणी होत असताना तू रग्या काकाच्या घराच्या बाहेरच थांबायचंस. बाकी वेळ तू माझ्याबरोबर थांबलीस तरी चालेल मला. तू काय समजतोस कोण रे स्वतःला? तू काय दापोलीचा राजा आहेस? हा, तू म्हणशील तसं मी करायचं, तू घालशील त्या अटी मान्य करायच्या. ठीक आहे, दापोलीचा राजा समज हवं तर, पण चल आता. मी येणार नाही. तुला यावं लागेल. चल आता. चल य. लाज्जोचा अचानक शमशेर सिंग कसा काय झाला? वेळ पडली की सगळं होतं. अरे पण तू एका मुलीचा हात हातात घेतलाय. हा, मग मैत्रीण आहे माझी. लोकांना निखळ मैत्री कळत नाही. तो त्यांचा प्रॉब्लेम आहे. अरे पण ब्रह्मेंची इज्जत. तो माझा प्रॉब्लेम आहे. अरे काय काय झालं? बाय. चढा मग अजून 101 पायऱ्या द्या. अजून इच्छापूर्तीच्या परीक्षा वगैरे. तुझ्या ना पावलावरती देव पावलाय. टीचर खूप झोमतोय मला. काय ग तू? बर चल हळूहळू चल, आपण घरी जाऊन बघू. काय चल हळूहळू हळू. बस थांब. अजून एकही पाऊल टाकायचं नाही. अरे ही काय मेहमान नवाजी आहे रे? मगाशी पण आत येऊ दिलं नाही, आता पण येऊ देत. बस आणि चपला काढ. ही कसली भांडी कुंडी घेऊन आलास? काय बघू. ए आदित्य, अरे शांत बस. आदित्य काय करतोस तू? चट्ट्या. आदित्य, अरे तू का करतोय हे सगळं? मी केलं असतं तेवढं सहन. काही तुला सहन करायला लागलं असं तर ते मला सहन झालं नसतं ना.
आदित्य प्लीज तू हे सगळं करत जाऊ नकोस ना. इतर वेळेस मला वाटेल ते करायला लावतोस तेव्हा चालतं. नाही तर मी आपण काहीतरी करतो त्रास होतोय. न मागता मिळालेल्या गोष्टींमध्ये आनंद शोधता यायला हवा. पण एखादी गोष्ट मागून मिळाली तरी चालेल मला. प्लीज असं काही मागू नकोस जे मला तुला देता येणार नाही. जेवण आदित्य मला ना सॉलिड भूक लागली. आपण कुठेतरी जाऊन जेवून येऊया का? नाहीतर एक काम करूया, आपण घरातच काहीतरी कुक करूया. मी कुक करते. स्वयंपाक या घरात सेरा खरंच तू काहीतरी अशक्य मागतेस बरं का माझ्याकडे. का ये जपू ना. आदित्य अरे इथे चूल आहे. मी ना फर्स्ट टाइम पाहते अशी रिअल वाली चूल. भारी आहे सगळं. आदित्य अरे इथे डाळ आणि तांदूळ पण आहे. आपण वरण भात करून खाऊ शकतो. आणि वरण भात तर येतच मला. अगं तुला येत असेल वरण भात पण इथं कुकर कुठे आहे. आणि ते कुकर असताना तरी चुलीवरती जेवण बनवणं एवढं सोपं नाही. अगं अवघड असतं ते. सोपं नाहीये पण इम्पॉसिबल तर नाहीये ना. चूल पेटवली की झालं. अगं तसं नसतं. आधी ती शेणाने सारवून घ्यावी लागते. मग त्याच्या भोवती रांगोळी काढून हळद कुंकू वाहून त्याची पूजा करावी लागते. मग चूल पेटवता येते. एवढंच ना. तेवढंच नाही ग. तुझे ते डाळ आणि तांदूळ ते नीट शिजवायला खळखळ उकळावे लागतात. आणि एकदा ते उकळायला लागले की ती चूल तशीच पेटती राहावी म्हणून सारखं फुंकणीने फुंकर मारावी लागते. आणि खूप गोष्टी असतात अगं त्याच्यात सही. त्यापेक्षा मी एक काम करतो. मी गावात जातो आणि आपल्या दोघांसाठी काहीतरी जेवणाची सोय करतो. आदित्य मी जर कधी एकटी पडले तर तू माझ्याकडे पाठ फिरवून निघून जाशील. हा काय प्रश्न आहे. नाही सांग ना. तू मला एकटीला सोडून निघून जाशील. नाही जाणार माहितीये मला. तसंच या घराचं पण आहे. बिचारा एकटं पडलं होतं. माणसांची सवय तुटली होती घराची. पण आज आपण फायनली इथे आलोय. मग त्याच्याकडे पाठ फिरून असं निघून गेलो तर त्याला वाईट नाही का वाटणार. मी सगळं करेन या घरासाठी आणि आपल्यासाठी. तू फक्त जाऊन लाकडं तोडून आण. सई तुला खरंच जमणार आहे काय. अरे जमेल जमेल जमवेन मी. जमवण्यासाठी तर आली आहे इथपर्यंत. मी फक्त मेघनाशी माझं लग्न जमवायला आलोय. आणि तेही आता जमल्यातच जमाय. त्यामुळे आता तू येऊन अजून काय जमवणार आहेस देवच जाणे. मला जे जमेल जितकं जमेल तितकं जमवेन मी. मग तो स्वयंपाक असो किंवा तुझं लग्न. तू म्हणाला नाहीस तरी हे घर मला सांगतोय की ते माझ्यासाठी आणि मी त्याच्यासाठी बनलीये. आपणही एकमेकांसाठीच बनलोय.